कुणी जर म्हणता माझ्या बापाची बागल्या नसेल ना तर ह्याच्यातली म्हणता आरती ते का तेव्हा घरी होती म्हणून म्हणता मी दररोज ठेवलंय ही परिस्थिती आहे. पण खरोखर तुमका सांगते मंडळी व्यसन म्हणजे आजकाल खरोखर खूप फॅशन झालेली आहे. बघा 3 मित्र असतात काय अवस्था होत ना तुमका सांगताय हो गुटक्याचं सांगताय ना 3 मित्र असतात काय सांगताय तर ऐका फक्त बाकी मध्ये काय बोला नको. 3 मित्र असतात एक गुटको खाणार म्हणजे गुटको अगदी तोंडात ठेवूनच झोपायचं. दुसरं असतात सिगरेट पिणारो चैन स्मोकर आणि तिसरं असतात दारू पिणारो अगदी 24 तास फुल तारात. आणि तिघांचा काय झाला तिघांची वर जाऊची वेळ येतात यमराज खाली येतात म्हणतात तुमच्या तिघांचे दिवस भरले. पण ते तिघजण काय म्हणतात आमका अजून मजा करूची आहे 1 महिना तरी आमका मजा करूची आहे. यमराज बिचारो चांगलं होतो कारण का कल्पनेत होतो त्यांना काय सांगले तिघांका 3 खोली टाकल्या. सिगरेट पिणारा 1 महिना पुरा तेवढी सिगरेट दिल्या गुटखा खाणारा 1 महिना पुरा तेवढं गुटखो दिल्या दारू पिणारा 1 महिना पुरा एवढी दारू दिल्याने तिघांका 3 खोली बंद केल्या. एका महिन्यानंतर यमराज जेव्हा खाली येलो तेव्हा काय परिस्थिती लक्षात घ्या. पहिलो गेलो तो गुटखो खाण्याचा दरवाजा उघडला आणि मंडळी खरोखर तुला सांगतंय त्या ठिकाणी गेल्यावर एका महिन्यानंतर त्या माणसाचं त्या ठिकाणी फक्त सापळं पडलेलं होतं. काय फक्त सापळं मांस अंगा एक काय शिल्लक नाही. यमा उलटी येऊची पाळी बाहेर गेलो पुढे गेलो दारू पिणाराचा दरवाजा उघडल्या बघता तर काय तो माणूस तो त्याचा लिव्हर फुटन त्याचो सत्यानाश खरोखर उलटी गेल्या 2 मित्र गेले तिसरं सिगरेट पिणाराचा दरवाजा उघडल्या आणि बघता काय सिगरेट पिणारो अगदी असो राजासारखं बसलो. आता ह्याच्यात सगळे सिगरेट पिणार कोण असतात तो खूप झाला जिवंत राहतो तर सिगरेट पिणार अगदी राजासारखं बसलो होतो. आणि यमराज गेलो बुद्धूर आणि म्हणता अरे तुझे 2 मित्र गेले तू कसं काय जिवंत. तेव्हा तो सिगरेट पिणारा मित्र म्हणता यमा ये म्हणता तुझी वाट बघताय. अरे 1 महिना पुरा तेवढी सिगरेट दिलीस पण माचीस पण तुझं बापूच देतो त्यांच्यापर्यंत त्यांनी केलं. गजाच्या माध्यमातून त्यांना बोलायला मला काही बुवा बोलले नाही पण बुवानी संभाजी महाराजांबद्दल खरोखर खूप सांगितलं. कारण त्याग कसा करावा छत्रपती शहाजी महाराजांनी शिकवलं. त्याग कसा करावा छत्रपती शहाजी महाराजांनी शिकवलं. कसं जगावं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि कसं मरावं हे छत्रपती संभाजी महाराजांचं बोल इतकं सुंदर सांगितलं गाणं म्हटलं. स्वप्नील गोसावी यांनी सुंदर असं गाणं त्याचं लेखन होतं. आणि खरोखर छत्रपती संभाजी महाराज या राजांनी कोणासाठी एवढं सहन केलं तुमच्या आणि आमच्यासाठी सहन केलं. 40 दिवस त्या माणसाला एवढं सहन करावं लागलं. अहो विदूषकी झबली त्यांना घातली साखर दंड बांधला उंटाला बांधलं आणि कोणीतरी यायचं शिवी घालून जायचं कोणीतरी यायचं थुकून जायचं कोणीतरी यायचं वार करून जायचं इतकं सहन केलं. शेवटी त्या मुघलांनी त्यांनी त्याला शिक्षा दिली. डोळे काढणार जीभ कापायची शिक्षा दिली आणि शेवटी एका ठिकाणी नेऊन बांधलं आणि त्या ठिकाणी नेऊन शिक्षा होती. 2 मावळे आले 2 सरदार आले आणि ती आग तापलेली सळ्या 2 घेऊन डोळ्यामध्ये संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये घुसवत होते. संभाजी महाराजांच्या डोळ्यात घुसवत असताना संभाजी महाराजांचे डोळे उघडे होते पण दिसत होतं स्वराज्य दिसत होते आऊसाहेब आईसाहेब दिसत होते आबासाहेब दिसत होते. डोळे उघडे असताना सर करून आतमध्ये सळ्या घुसल्या गेल्या आणि डोळे नव्हते नाही का डोळे नव्हते. आठवायला लागले आऊसाहेब आठवायला लागले आबासाहेब. ते स्वराज्य पाहिलेलं होतं ते आठवावे लागलं पण ते आता पुन्हा कधी दिसणार नव्हतं. जीभ कापायची शिक्षा होती. काय केलं संभाजी राजांना जीभ उघडायला तयार नाही संभाजी राजा कारण छावा होता तात. काय केलं दोघांनी 2 बाजूला धरलं 2 कानाला धरलं पण तरी सुद्धा उघडायला तयार नाही. मग काय केलं दोघांनी 2 कानाला दाबलं आणि एकाने नाक दाबलं तेव्हा जीभ उघडली आणि ती सार्ट करून कापली. ज्या मुखानं स्वराज्यासाठी हर हर महादेवाची गर्जना केली होती
ज्या मुखानं आऊसाहेबांना हात मारली होती, ज्या मुखानं आबासाहेबांना हात मारली होती, ज्या मुखानं या स्वराज्यासाठी स्वप्न पाहिलं होतं, ती जीभ नव्हती, आता ते डोळे नव्हते. असे 40 दिवस आपल्या महाराजांना त्रास दिला आणि हे कोणासाठी सहन केलं? तुमच्या आणि आमच्यासाठी सहन केलं, नाही का? म्हणून एकदा शिवशंभू छत्रपती महाराज की. आणि खरोखर छावा पिक्चर बघायला नक्की जा, कारण हा छावा पिक्चर बघितल्याच्या नंतर ज्या कोणाला या गोष्टी माहिती नाहीत त्या नक्कीच माहिती पडतील, नाही का? म्हणून म्हणतो बघा, पण छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्याच्या नंतर संभाजी राजांबद्दल गोवा बोलले. आजकालचा तरुण छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवणार, कानात बाली घालणार, चंद्रकोर काढणार आणि इकडे तिकडे फिरणार, नाही का? स्वतःला मावळा समजून. हो, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवतोय, कानामध्ये बाली घालतोय, चंद्रकोर काढतोय, हातावर लिहितोय छत्रपती शिवाजी महाराज, नाही का? गाडीवर लिहितोय छत्रपती शिवाजी महाराज आणि तीच गाडी बारच्या बाहेर मध्ये करतो, नाही का? हे कुठेतरी आपण अपमान करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा. ओ, एक एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणजे काय होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणजे एकेका छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या अंगामध्ये हत्तींचं बळ होतं. काय झालं? महाराजांची पालखी निघाली गोवळकोंड्याला पालखी निघाली आणि पालखी रस्त्यात गेल्याच्या नंतर पालखी थांबवण्यात आली. महाराज खाली उतरले, म्हणाले पालखी का थांबव? तेव्हा दोन पावले समोरून आले आणि म्हणतात, महाराज दोन गुन्ह्याचे बादशाह स्वतः आपल्या भेटीसाठी आले. महाराज निघाले पुढे, त्या दोन गुन्ह्याच्या बादशाहाला जाऊन भेटले, म्हणाले आम्ही स्वतः तुमच्या राज्यात येत होतो, मग तुम्ही या ठिकाणी का आला? तेव्हा तो गोल गुन्ह्याचा बादशाह बोलतोय, महाराज या महाराष्ट्राचा जास्त राजा आमच्या राज्यात येतोय, या महाराष्ट्राचा जास्त राजा आमच्या राज्यात येतोय, त्याचे पाय आमच्या राज्यात लागण्याअगोदर त्याच्या पायाची धूळ आमच्या मस्तकी लागावी, म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. दोघांची भेट होते, दोघे नेत्याचे निकाल गोल कोंडाला आणि गोल कोंडाला गेल्यानंतर भक्ताचा काय तो शेवटी मुहूर्त त्याने आपली सत्ता दाखवायला सुरुवात केली, आपलं वैभव दाखवायला सुरुवात. म्हणाला, महाराज ही बघा आमची अस्त्रशाळा, ही बघा आमची वस्त्रशाळा. मोठमोठे हत्ती होते कटण्यासाठी, मोठमोठे उंट होते, सगळं काही होतं वैभव. महाराजांना म्हणाला, महाराज आपके पास ये ऐसे हाथी तो जरूर होंगे. महाराज मला म्हणतात, अरे आमच्या सह्याद्री सारख्या दऱ्यात इतका खडकवाणी आला बघून. महाराजांनी सांगितलं, आमच्याकडे हत्ती नाही, आमच्याकडे हत्ती नाही, हत्तीसाठी माणसं मारण्यासाठी. इतकं म्हटल्याच्या नंतर शेवटी तो महाराज त्याला काय सांगितलं? म्हणाला, महाराज आपके पास हाती नाहीये, तुमच्याकडे हत्ती नाहीये, हत्तीसारखी माणसं आणणं माझा एखादा हत्तीचं बळ असणारा माणूस, असा एखादा हत्तीचं बळ असणारा भावना तुमच्यासोबत असला असेल. बोलण्याच्या नंतर महाराज विचारलं, तो म्हणाला, तुमचा सह्याद्रीचा हत्ती आणि माझ्या कर्नाटकी हत्ती आज आमने सामने काही होत. महाराज विचार करतात, अरे इतका प्रेमाने कमवलेला मावळा या मोठ्या भल्या मोठ्या हत्तीच्या समोर कसा काय उभा करायचा? पण महाराज विचार करतच होते, तर शेजारी बसलेला एकाही नावाचा मावळा खंडन मारायला आणि म्हणाला, महाराज आज्ञा. सगळं जाऊन उभा राहिला त्या कर्नाटकी हत्तीच्या समोर. हत्तीच्या जाऊन समोर उभा राहिला. झालं तर दोन्ही हत्ती एकमेकांसमोर, एका बाजूला सह्याद्रीचा, एका बाजूला कर्नाटकी. आणि काय झालं? दोघं एकमेकांच्या अंगावर धाव मारले. जेव्हा कर्नाटकी हत्तीनं आपल्या यशाला सह्याद्रीच्या हत्तीला आपल्या सोंड्यात धरलं यशाजी संपला असं वाटतच होतं. पण काय झालं होतं? तेव्हा त्या हत्तीनं यशाजीला आपल्या सोंड्यात धरलं होतं आणि फेकून दिलं होतं. तेव्हा यशाजीने सुद्धा आपली संशय
काशीराम परब बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा यांच्यासारखे या पंचरत्नांनी ही जी आम्हाला पाया रचलेला या मंदिराचा, या क्षेत्राचा, तो आम्ही कुठेतरी आता परत जोडायचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्यांची आठवण काढणं फार गरजेचं आहे. त्यांची आठवण सावल्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला, सावल्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. यावेळेला काय होणार आहे. पांड्याला धोंड्या दुकान मांड्या दुकानाची किल्ली हरबली. या पांड्याला वाटलं बुवा बनावं, या पांड्याला वाटलं बुवा बनावं. धोंड्याला बातमी पाटील अरे जगदम कुसूरचे पंचाळ गावकडीचे पाटील. जनी आलवणी विठ्ठल, जनी आलवणी विठ्ठल Bye.
साई समर्थ सोसायटी अध्यक्ष सन्माननीय उदयजी रसाल बरोबर ना, यांच्याकडनं 500 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने सुद्धा.